वरणाची फोडणी पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी ना 2 बारीक चिरलेले टोमॅटो, हिरवी मिरच्या 5-6, कढीपत्ता, 3-4 लसूण तुकडे करून आणि 1 गड्डी लसणाची आणि आमसूल घेतलेले आणि हे डाळ शिजून घेतलेली 1 वाटी तुरीची डाळ। आता फोडणीसाठी ना पण 1 चमचा तेल घेतलेले हे 4-5 माणसांसाठी वरण पुरेसे आहे एवढं। 1 चमचा तेल घेतलेले आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला किती तेल वापरता त्याच्यानुसार वापरू शकता। मोहरी टाकली, तेल थोडंसं गरम झाल्यावर मोहरी थोडीशी तडतडली ना, वरणाला फोडणी चांगली बसली ना मग छान चवदार वरण होतं। खमंग फोडणी बसायला पाहिजे हिंगाची, लसणाची। फोडणी सगळ्यात महत्त्वाची असते। आता लसूण टाकला मी बारीक चिरून, ठेचून पण टाकू शकता पण मी चिरून टाकीते, मला ते दाताखाली आलेलं आवडतं। हिरवी मिरची 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक मध्यम चिरून। कढीपत्ता टाकले, टोमॅटो टाकले, आमसूल टाकले आणि लगेच आहे ना आता ह्याच्यात मीठ टाकायचं। मीठ टाकलं ना म्हणजे लवकर लगेच शिजतं ते टोमॅटो आहे ना, शिजायला पटकन हे होतं। मीठ टाकल्यानंतर टोमॅटो चांगलं शिजतं डाळ। हळद टाकली थोडीशी, अर्धा चमचा आणि हिंग टाकलं थोडं। तर मी एलजीचा हिंग वापरते, छान आहे त्याचं फ्लेवर, म्हणजे नाही का एलजीच्या हिंगाची टेस्ट म्हणजे असा वास चांगला येतो। थोडंसं पाणी टाकलं। आता हे वरण टाकायचं जरासं घोटून, जास्त पण घोटत नाही मला, लई एकदम गाळ पण नाही आवडत। तर पाणी पण ह्याच्यात जे वरून आपण पाणी टाकतो ना, 1 ग्लास पाणी टाकलं पण ते ना गरम करून घेतलेलं आहे पाणी। गार पाणी नाही वापरायचं वरणाला कधीच, टेस्टमध्ये लगेच फरक पडतो। मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता एवढं वरण आहे ना 4 माणसांसाठी पुष्कळ होतं। आता हे उकळी आली ना 2-3 मिनिटं ठेवायचं, झालं तयार।